गावाकडून आलेल्या किचनमधलं सगळं पसारा काढून घेऊन बसले. खरं तर मला किचन साफ करून घ्यायचं होतं, पण हे डब्बे आणि घरातले सगळेच भांडे इतकं खराब झालते नाही. आता ह्याला झाडून पुसून घेण्यापेक्षा डायरेक्ट घासून घेतलेलं बरं वाटलं, म्हणून आधी तर किचनमधलं सगळं आवरून घेतले. चला आता किचनमधलं तर काम झालंय. नेक्स्ट मला बेड सुद्धा आवरायचं होतं. आता हे कपाट, बेड हे सगळ्याची पोझिशन चेंज करायचं होतं, म्हणून आधी तर ह्या अलमारीमधले सगळे कपडे काढले. त्याच्यानंतर हे कपाट व्यवस्थित ज्या जागी लावायचं होतं तिथं लावले. खरं तर हे लावल्यावर इतकं छान वाटलं नाही, म्हणजे लेकरावाला खेळायला सुद्धा मोकळी जागा होऊन बसली. अरे देवा, कामामध्ये एक गोष्ट विसरून गेले. लाली आता हे काहीच काम करून देणार, म्हणून तिला बाथरूम मध्ये पाण्यामध्ये खेळायला सोडलते. तिला सुद्धा आणायचं होतं. त्याच्यानंतर सगळ्याला भूक लागल, ती आता एवढे कामं करून भूक तर लागणारच, म्हणून इथे सकाळचं भात होतं, त्याचंच पुलिहारा पटमन बनवायचे म्हणून तेच जेवण झालं. त्याच्यानंतर हे कपडे सुद्धा आवरायचं होतं, म्हणजे बेडचं पोझिशन पण चेंज केलं. त्याच्यानंतर कपडे आवरल्यावर खरंच मला सगळं काम कंप्लीट झालं वाटलं तर, पण नाही, अजून हे तर काम बाकीच आहे. म्हणजे हॉलमधलं जे काही सोफा सेट वगैरे त्याचं पण पोझिशन मला चेंज करायचं होतं. आता दोघी बहिणी छान खेळायला, पण 5 मिनिट पण दूर गेलं की ह्यांचे लगेच रडणं पडणं चालू होतं. भेटूत पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.